घर हक्क परिषद जी आहे ही परिषद अनेक वर्षापासून जे लोक झोपडपट्टीमध्ये राहतात त्या लोकांसाठी काम करते। माननीय याचे अध्यक्ष पगार साहेब आहेत, उपाध्यक्ष आमचे ख्वाजा मियां पटेल आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी स्वतःचं आयुष्य या गरीब माणसाला घर मिळवून देण्यासाठी, या गरीब माणसाला सोयीसवलती मिळवून देण्यासाठी, या गरीब माणसाला पाणी असेल, वीज असेल, टॉयलेट असेल, रस्ते असतील हे मिळवून देण्यासाठी घालवलेलं आहे। आणि त्यांनी निमंत्रित केलं म्हणून मी या परिषदेला आलो होतो। हजारोच्या संख्येने झोपडपट्टीमध्ये राहणारे बांधव या परिषदेला उपस्थित होते। आता MMR रिजनसाठी SRA डिक्लेअर होऊन 2-3 वर्ष झाली, परंतु त्यांचं काम अजून सुरू झालेलं नाही आणि म्हणून माझे सहकारी आमचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी अतिशय आक्रमक भूमिका या लोकांसाठी घेतलेली आणि आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत। माझं म्हणणं असं आहे की मुंबईमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला SRAच्या मार्फत मोफत हजारो लोकांना घरं मिळाली। माझ्या नवी मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला देखील मोफत घर त्याच धर्तीवर मिळालं पाहिजे किंवा 2011 नंतरचे जे लोक आहेत त्यांनी विशिष्ट रक्कम भरून त्यांना घर मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे। आणि ही घरं मिळेपर्यंत ही सुद्धा माणसं आहेत, ही काही जनावरं नाही आहेत। या माणसांना जिथे आता कुठे राहत आहेत तिथं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, टॉयलेटची सोय झाली पाहिजे, विजेची सोय झाली पाहिजे, ती गटर जी आहेत त्याच्यामध्ये दुर्गंधी वगैरे ती किंवा आपण ज्याला म्हणतो रोगराई होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था झाली पाहिजे। आणि साधी सुधी नाही, या शहरामध्ये 4 लाख लोक झोपडपट्टीमध्ये राहतात, त्यांना सुद्धा मानवासारखं माणसासारखं राहता यावं ही आमची भूमिका। आणि दुसरं विजय चौगुलेंनी एक असं स्टेटमेंट केलेलं आहे, जर पुनर्वसन झालं काय सांगणार आज आम्ही या ठिकाणी घर हक्क संघर्ष समितीचे वतीने झोपडी हक्क परिषदेचं आयोजन केलेलं होतं। आम्ही या ठिकाणी खासदार साहेबांना सुद्धा बोलवलं होतं, पण खासदार साहेब काय कामानिमित्त इथं उपस्थित नाही झाले त्यांच्या काय अडचणीमुळं, परंतु त्यांच्या वतीने विजय नाटा साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांच्यासमोर आमचे घर हक्क परिषदेची चांगल्या प्रकारे झोपडपट्टीचे लोक आलते। आमच्या झोपडपट्टीवाल्याचं म्हणणं एकच आहे की या नव्या मुंबईमधल्या झोपडपट्टीवाल्यांचा वोट चालतो, आमचा झोपडी का चालत नाही। जर आमचा वोट जर लिगल असेल तर आमची झोपडी सुद्धा लिगल व्हायला पाहिजे। जर आमचं वोट जर अनलिगल असेल, जे आमच्या वोटिंगवर निवडून आलेले आहेत ते सुद्धा अनलिगल असतील असं समजावं। मी पण उपोषणावर बसणार का? हो, आम्ही पण होतो घरासाठी। आम्ही हे तर आता उपोषणाला बसायला लागले। मी तर कमीत कमी 21 वर्षापासून, जेव्हापासून नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून मी एकटाच लढत होतो, परंतु 2014 सालापासून घर हक्क संघर्ष समिती मला मिळाली। मी ह्या झोपडपट्टीसाठी 24 दिवस जेल भोगून आलेलो ठाणा जेलमध्ये। मला ह्या झोपडीवाशाचा खत आहे, कारण मी एक झोपडीमध्ये राहणारा व्यक्ती आहे। झोपडपट्ट्या कशा वाचवायचे ती मला चांगल्या प्रकारे माहिती आहे। आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान पेन आणि कागद जर असला तर आम्हाला आमदार, खासदार, नगरसेवकाची गरज नाही, आम्ही आमचा हक्क घेऊ शकतो लढून। आदरणीय विजय चौगुले जे आहेत त्यांनी आजच मी वर्तमानपत्रात वाचलं की सर्वे त्यावेळेला महापालिकेने करायला पाहिजे होता, तो केलेला नाहीये। आणि जर हे पुनर्वसन झालं नाही नवीन मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचं MIDC जागेवरचं, ते आमरण उपोषक आहे। मी घोषणा करतो चौगुले साहेबांच्या बरोबर आमच्या अख्खे नवीन मुंबईतले लोक उपोषणाला बसतील।